चला आज बनवूया आपण अजिबात कडू न होणारं एकदम झटपट असं भरवा कारलं. याला मसाली कारले पण बोलू शकतो. 1/2 किलो कारले घेतलेत बघा आणि मी असं याला मधून चिरा मारले. जे लांबट होते त्याला 2 तुकडे केलेत. चमचा मीठ घ्यायचे आणि फक्त हळद मीठ टाकायचं आपल्याला. एकदम झटपट आणि अजिबात न कडू होणारं कारलं मी तुम्हाला आज बनवून दाखवते. आता असे हे हळद मीठ असं याला कारल्याला चोळून लावायचे आणि व्यवस्थित आतमध्ये हे बघा अशा पद्धतीने ते एका टोपात आपण ज्यामध्ये शिजवणार आहोत त्यात टाकून घ्यायचे असे. आता आपण इकडे टोप गॅसवर मांडलाय. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आणि थोडीशी आपण इथे चिंच टाकूया म्हणजे याचा कडूपणा अजून कमी होईल आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता कारला आपल्याला ना व्यवस्थित शिजवून घ्यायचे. पाणी चमचा आपण गरम मसाला टाकूया. एक चम्मच लाल तिखट, हळद टाकायची, मीठ चवीप्रमाणे टाकायचे. तुम्हाला जेवढं आवडतं त्या हिशोबाने तुम्ही चवीप्रमाणे मीठ यूज करा. वाटणात टाकली तर खूप छान चव लागते कुठल्याही भाजीला म्हणा कशाला म्हणा. ते बघा आता आपण हे बारीक वाटून घेऊया वाटण. तर कारलं पण इकडे बघू शकता आपलं व्यवस्थित शिजले. तर तुम्ही याच्यात ना चाकू असं घुसून बघायचं. बघा सहज घुसला की कारलं आपलं छानपैकी शिजले. हे बघा कारलं एकदम मस्त असं शिजलंय. आता आपण गॅस बंद करू आणि थंड झाल्यातलं पाणी काढून टाकायचं. पूर्ण पिळून घ्यायचं कारलं. तर कारलं बघा असं एकदम पिळून असं दाबून घ्यायचं म्हणजे याच्यातलं अजिबात पाणी ठेवायचं नाही आपल्याला. आणि बिया कडक असतील तर बिया पण काढून टाकायच्या. त्यानंतर आपण इकडे जे वाटण बनवले बघा व्यवस्थित असं थोडंसं मी याच्यात ना पाणी टाकलं होतं. तर वाटण आपल्याला याच्यात दाबून असं भरायचं. कारल्यामध्ये अजिबात पाणी नाही ठेवायचं. जेवढं हाताने तुम्हाला पिळता येईल तेवढं पिळून घ्या म्हणजे यातलं पूर्ण कडूपणा निघून जातो. आणि असं दाबून असं बघा मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा व्यवस्थित. आपण इकडे तवा मांडलाय. तव्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचे. आता आपण याच्यामध्ये कारले मांडायचे बघा सगळे आणि तव्यावरच व्यवस्थित होतात. फास्ट गॅस ठेवायचा नाही तर लगेच जळतात. मसाला जळतो लगेच. त्यामुळे एकदम स्लो गॅसवरच तळून बघा. ते अशा पद्धतीने गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची. आणि बघू शकता मसाला एकदम मस्त फ्राय झालाय. तर दोन्ही साईडने आपलं कारलं एकदम छानपैकी तयार झालंय मसाला. आता याला 1-2 मिनिटं असंच ठेवू. गॅस बंद केलाय आणि एकदम टेस्टी आणि झटपट अशी बनणारी ही भरवा कारली तुम्हाला आवडली का? आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की